गुड मॉर्निंग. आपण गुड मॉर्निंग. आपण मागच्या वेळेला हॅलोजन ग्रुपमध्ये म्हणजे 17th ग्रुपमध्ये ऑक्साइड्स ऑफ अ हॅलोजन, त्यामध्ये ऑक्सिजन फ्लोराईड अँड अदर ऑक्साइड्स ऑफ अ हॅलोजन दॅट इज क्लोरीन, ब्रोमीन, ऑक्सिजन, ह्याचे ऑक्साइड्स हे आपण मागच्या वेळेला बघितलेले होते. त्यामध्ये बघत असताना आपण त्याचं ऑक्सिजन फ्लोराईड का म्हणतात, कारण का फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे म्हणून तो ऑक्सिजन फ्लोराईड होतो. आणि बाकीच्यामध्ये क्लोरीनचं ऑक्साईड, ब्रोमीनचं ऑक्साईड हे आपण बघितलं. त्यामध्येच आयोडीनचं ऑक्साइड्स आर मोर स्टेबल दॅन क्लोरीन आहे आणि क्लोरीनचं मोर स्टेबल आहे दॅन ब्रोमीन. कारण का आयोडीनमध्ये बिकॉज ऑफ अ ग्रेट पोलरायझेबिलिटी कॅरेक्टर म्हणजेच ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं आयोडीन आणि ऑक्सिजनमध्ये पोलरायझेशन हे लार्ज एक्सटेंटमध्ये होतं. क्लोरीनमध्ये आपल्याला डी ऑर्बिट इन्व्हॉल्व्ह असल्यामुळं आपल्याला ऑक्सिजन बरोबर देअर इज अ पाय बॉन्डिंग इज इन्व्हॉल्व्ड, बट दीज टू प्रॉपर्टीज ऑर कॅरेक्टरिस्टिक्स लॅक्स इन अ ब्रोमीन हे आपण बघितलेलं होतं. तसंच आपण ऑल द ऑक्साइड्स ऑफ अ क्लोरीन हे पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ते डिकम्पोजेस पर्टिक्युलरली एक्सप्लोझिव्हली डिकम्पोज होतात हे बघितलेलं होतं. ब्लिचिंग ॲक्शन करण्याकरता ClO2, Cl2O हे कॅरेक्टर्स बघितले होते. तसंच आपण महत्त्वाचं म्हणजेच की OF2 हा म्हणजेच ऑक्सिजन फ्लोराईड हा व्ही शेप्ड आहे. बॉन्ड अँगल त्याचा 103 डिग्रीचा बघायला मिळतो. व्ही शेप विथ बॉन्ड अँगल 103 डिग्रीचा. Cl2O हा सुद्धा व्ही शेप्ड आहे परंतु त्याचा बॉन्ड अँगल आहे 111 हे लक्षात घ्या. दोन्ही म्हणजे OF2 आणि Cl2O दोन्ही व्ही शेप्ड आहेत, पण त्यांच्या बॉन्ड अँगलमध्ये OF2चा 103 आहे, Cl2Oचा हा 111 डिग्रीज आहे. ClO2 हा अँग्युलर शेप बॉन्ड अँगल आहे, त्याचा 118 डिग्रीज बघायला मिळतो. आणि हा ClO2 हा पॅरामॅग्नेटिक आहे कारण का ह्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण मागच्या वेळेला ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन हे पूर्णतः बघितलेलं होतं. आता हॅलोजन तुम्हाला माहिती आहे दे कॅन रिॲक्ट विथ पर्टिक्युलरली मेटल. म्हणजेच तुम्ही रिॲक्टिव्हिटी चेक करत असताना रिॲक्टिव्हिटी कुणाची तर हॅलोजन्सची पहिल्यांदा रिॲक्टिव्हिटी चेक करणार मेटल बरोबर. आता मेटल बरोबर तुम्ही बघा मगाशी सांगितलेलं होतं की म्हणजे मागच्याच आपण कॅरेक्टर्समध्ये बघितलं होतं हॅलाइड्स ऑफ मेटल्स हे बघितलेलं होतं. या हॅलाइड्स ऑफ मेटलमध्ये जर तुम्ही बघितलं तर पर्टिक्युलरली फ्लोरीन हा आयर्न बरोबर, फ्लोरीन हा ब्रोमीन बरोबर, फ्लोरीन हा आयोडीन बरोबर, फ्लोरीन हा सिल्वर बरोबर, फ्लोरीन हा कॉपर बरोबर, ओके, किंवा सोडियम बरोबर, पोटॅशियम बरोबर आपल्याला पर्टिक्युलरली त्याचे पर्टिक्युलरली हॅलाइड्स ऑफ मेटल्स बघायला मिळतात हे लक्षात ठेवा. द मोस्ट मेटल्स दे आर गोइंग टू बी रिॲक्ट विथ अ फ्लोरीन व्हिगरसली, ओके, अँड दे कॅन फॉर्म अ फ्लोराइड्स. लक्षात घ्या नॉन मेटल्स लाईक फॉस्फरस अँड सल्फर दे ऑल्सो दे कॅन रिॲक्ट व्हिगरसली अँड दे कॅन एक्सप्लोड इट हे लक्षात घ्या. आणि म्हणून Ag बरोबर लक्षात घ्या Ag प्लस F2, ओके, Na प्लस F2, Fe प्लस F2, ओके, त्याच्यानंतर Sb प्लस F2 अशा याच्यामध्ये तुम्हाला AgF, ओके, NaF, KF, ओके, आणि SbF2, Sb2F2 हे असे तुम्हाला फ्लोराइड्स बघायला मिळतात हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. हा KF नाही, हा FeF2 हा पार्ट आपल्याला बघायला मिळतो हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये जे मेटल्स बरोबरचे हॅलाइड्स आहेत त्यामध्ये +1, +2, +3 ह्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपल्याला जर ते हॅलाइड्स असतील म्हणजेच मेटल्स हे +1, +2, +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहेत अँड दे आर गोइंग टू कंबाईन विथ क्लोरीन, तर त्यावेळेला ते आयोनिक कॅरेक्टरचे बघायला मिळतात. आणि मोर दॅन +3 असतील तर ते कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे बघायला मिळतात हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जे ट्रान्झिशन मेटल मागच्या वेळेला सांगितलं की ट्रान्झिशन मेटल बरोबर कोव्हॅलेंट कॅरेक्टर
आणि अल्कली आणि अल्कलाईन अर्थ मेटल्स बरोबर आयोनिक कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात. आता त्यातले काही काही इनसोल्युबल आहेत. ओके, मोस्ट आयोनिक सॉलिड्स आर असोल्युबल बट सम आर इनसोल्युबल लाईक LiF, CaF2, BaF2 हे आपल्याला किंवा BaF3 हे काय आहेत पर्टिक्युलरली इनसोल्युबल बघायला मिळतात. अँड क्लोराइड्स, ब्रोमाइड्स अँड आयोडाइड्स दे आर ऑल्सो असोल्युबल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून द आयोनिक कॅरेक्टर जर मोनोव्हॅलेंटमध्ये बघितलं तर फ्लोरीन ग्रेटर दॅन क्लोरीन, क्लोरीन ग्रेटर दॅन ब्रोमीन आणि ब्रोमीन ग्रेटर दॅन आयोडीन हे मागच्या आपण भागात बघितलेलं होतं. आता ह्यामध्ये आपण पुढचा जो पार्ट बघणार आहोत म्हणजेच रिॲक्टिव्हिटीमध्ये, तर त्याच्यामध्ये रिॲक्शन्स विथ वॉटर हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येणारा आहे. कोणाबरोबर? रिॲक्शन्स विथ वॉटर, हायड्रोकार्बन, अल्कली अँड पर्टिक्युलरली अदर हॅलोजन्स, हे लक्षात ठेवा. आता मग ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्स विथ हायड्रोकार्बन म्हणता म्हणजेच हायड्रोकार्बन, आता हायड्रोकार्बन म्हणजेच कुठले तर CH4, C2H6 म्हणजेच मिथेन, इथेन, प्रोपेन ह्या बरोबर ज्या वेळेला रिॲक्ट करता तर त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की राजानो आपल्याला हायड्रोकार्बन बरोबर क्लोरीनची रिॲक्शन, ब्रोमीनची रिॲक्शन, आयोडीनची रिॲक्शन, तर आपल्याला आयोडाइड्स तयार होतात, क्लोराइड्स तयार होतात, ब्रोमाइड्स तयार होतात, हे लक्षात ठेवा. आणि इथं रिॲक्टिव्हिटी ही सगळ्यात हायली रिॲक्टिव्ह काय आहे? फ्लोरीन हे हायली रिॲक्टिव्ह आहे, मग क्लोरीन, मग ब्रोमीन आणि मग आयोडीन बघायला मिळतं. म्हणजे CH4 बरोबर जर F2 घेतला तर CH3F ओके प्लस HF असं बघायला मिळेल. ओके, आणि तसंच तुम्हाला बघा CH4 बरोबर प्लस Cl2 UV लाईट हे आपण बघितलेलं होतं. आणि त्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल रिॲक्शन्स विथ अल्केन, हायड्रोकार्बन्स मध्ये क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, CH3Cl, CH2Cl2, CHCl3, CCl4. ओके, हे रिॲक्शन्स बघितलेले आहेत बघा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. हॅलोजिनेशन प्रोसेस मध्ये त्या सगळ्या रिॲक्शन्स हायड्रोकार्बन म्हणजेच मिथेन बरोबर फ्लोरीन, मिथेन बरोबर क्लोरीन, मिथेन बरोबर आयोडीन, मिथेन बरोबर ब्रोमीन. ओके, इन प्रेझेन्स ऑफ AlBr3 असेल, UV लाईट असेल. ओके, हे लक्षात घ्या. किंवा ऑक्सिडायझिंग एजंट यूज करत असेल ज्या वेळेला मिथाइल आयोडाइड किंवा इथाइल आयोडाइड आपण तयार करत असो, त्या सगळ्या रिॲक्शन्स म्हणजेच हायड्रोकार्बन बरोबरच्या आपल्याला हॅलोजनच्या रिॲक्शन्स होत. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि लक्षात घ्या. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. म्हणजे वेगळं काही रिॲक्शन्स मध्ये आहे का हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन म्हणून असं काहीही नाही आहे, हे लक्षात ठेवा. तसंच रिॲक्शन्स विथ अल्कली म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली फ्लोरीन हा रिॲक्ट करतो स्पॉन्टेनियसली विथ अल्कली. आता अल्कली म्हणजेच कुठला? NaOH किंवा KOH. नॉर्मली NaOH बरोबर रिॲक्शन जर तुम्ही केली तर लक्षात घ्या हे आपल्याला NaOH बरोबर प्लस F2 हा जर तुम्ही केला तर NaF म्हणजेच सोडियम फ्लोराईड हा तुम्हाला बघायला मिळतो, O2 बघायला मिळतो आणि प्लस H2O तयार होतं. मग तुम्ही ही बॅलन्स करू शकता. NaOH बरोबर फ्लोरीनची रिॲक्शन्स केली तर सोडियम फ्लोराईड NaF बघायला मिळतं. परंतु तेच तुम्ही NaOH बरोबर Cl2 ची रिॲक्शन जर केली तर तुम्हाला NaCl हा बघायला मिळतो, NaOCl हा सुद्धा तुम्हाला बघायला मिळतो आणि प्लस H2O म्हणजेच सोडियम क्लोराईड अँड पर्टिक्युलरली हायपोक्लोराईड हा जो आहे हा क्लोराईड तयार होतो आणि हा हायपोक्लोराईड तयार होतो. म्हणजे सोडियम क्लोराईड आणि सोडियम हायपोक्लोराईड. आता इथं सुद्धा तुम्ही बॅलन्स करा रिॲक्शन्स, परंतु लक्षात काय ठेवायचं? NaOH बरोबर F2 असेल तर NaF आणि NaOH बरोबर जर Cl2 म्हणजेच अल्कली बरोबर रिॲक्शन्स केली म्हणजे हे रिॲक्शन विथ अल्कली हे लक्षात ठेवा. आणि तो अल्कली म्हणजेच NaOH हे लक्षात घ्या. आणि म्हणून NaCl आणि तुम्हाला NaOCl हे बघायला मिळतं, हे लक्षात घ्या. आता जर तुम्ही एक्सेस कॅरेक्टर मध्ये जर Cl2 घेतला म्हणजेच NaOH प्लस थ्राईस Cl2
आणि हा 6 NaOH घेतला फॉर द बॅलेन्सिंग ऑफ द केमिकल रिॲक्शन्स करता, तर तुम्हाला पर्टिक्युलरली 5 NaCl तयार होईल आणि प्लस लक्षात घ्या NaClO3 ओके हा तयार होईल, NaClO3 तयार होईल आणि प्लस H2O. आता हा जो NaClO3 आहे ह्याला क्लोरेट म्हणतात, हे लक्षात ठेवा, सोडियम क्लोरेट हा पार्ट बघायला मिळतो रिॲक्शन्स विथ अल्कली बरोबर, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. आता ह्याच्यानंतर म्हणजे रिॲक्शन्स विथ अल्कली बरोबर NaOH विथ फ्लोरीन, NaOH विथ क्लोरीन आणि NaOH विथ एक्सेस क्लोरीन घेतलं आणि म्हणून ह्या दोन रिॲक्शन्स क्लोरीनच्या रिॲक्शन्स लक्षात ठेवा, ह्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ क्लोरीन विथ पर्टिक्युलरली अल्कली बरोबरची ऍक्शन. म्हणजेच पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये जर आपल्याला हॅलोजन्स मध्ये विचारायचं जर झालं तर ही रिॲक्शन्स तुम्हाला विचारली जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर येतं, म्हणजे पुढची रिॲक्टिव्हिटी येते ज्याला आपण ब्लिचिंग ऍक्शन म्हणतो. कुठली ऍक्शन म्हणतो? ब्लिचिंग ऍक्शन. आता ब्लिचिंग ऍक्शन म्हणजेच लक्षात घ्या फ्लोरीन आणि आयोडीन हे जर बघितलं तर ब्लिचिंग ऍक्शन देत नाहीत, परंतु क्लोरीन आणि ब्रोमीन बोथ आर गोइंग टू गिव्ह अ ब्लिचिंग ऍक्शन आणि ते ब्लिचिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात, हे लक्षात ठेवा. आता हे ब्लिचिंग ऍक्शन काय येते तर Cl2 हा नॅसंट ऑक्सिजन फॉर्मेशन करतो आणि हा नॅसंट ऑक्सिजन आपल्याला रिॲक्ट होतो आणि जे कलर पार्टिकल्स आहेत ते कलर पार्टिकल्स रिमूव्ह करतो, म्हणजेच ब्लीच करतो, म्हणजेच कलरलेस करतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय होतं Cl2 प्लस H2O हा जर तुम्ही केला तर Cl2 प्लस H2O न मी मागच्याच वेळेला तुम्हाला सांगितलं HCl आणि HOCl म्हणजे हायपोहॅलस, म्हणजे हायपोहॅलस हा कॅरेक्टर बघायला मिळतो आणि हायड्रोक्लोरिक असा आपल्याला बघायला मिळतो. आता हा जो हायपोहॅलस आहे HOCl ओके, हा HOCl परत डिकम्पोज होतो आणि तो HCl आणि हा नॅसंट ऑक्सिजन देतो आणि हा नॅसंट ऑक्सिजन कलर पार्टिकल बरोबर रिॲक्ट होऊन तो स्टेन असेल, तो कलर पार्टिकल असेल, तो रिमूव्ह होतो, हे लक्षात ठेवा. त्यालाच आपल्याला ब्लिचिंग ऍक्शन हे कॅरेक्टर आपल्याला पर्टिक्युलरली क्लोरीनच्या बाबतीत बघायला मिळतं, हे लक्षात घ्या. म्हणजेच फ्लोरीन आयोडीन हे ब्लिचिंग ऍक्शन देत नाही, परंतु हा ब्रोमीन आणि क्लोरीन देतात, कारण हे आपल्याला नॅसंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात आणि हा नॅसंट ऑक्सिजन कलर पार्टिकल बरोबर रिॲक्ट करतो आणि ब्लिचिंग ऍक्शन देतो, हे लक्षात घ्या. आणि ती ब्लिचिंग ऍक्शन म्हणून पल्पमध्ये, पेपर इंडस्ट्रीजमध्ये, टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये हे क्लोरीन ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतं, ब्रोमीन हा ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतं. बघा ज्या वेळेला सांगलीकरांना तर सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला पुराचं पाणी येतं आणि ते सगळं लाल असतं बघा, लाल गढूळ असं पाणी असतं, तर ते पाणी आपल्या घरी येत असताना त्याला पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितला तर एकदम कलरलेस पाणी आपल्या घरापर्यंत येतं महानगरपालिकेचं. ते काय येतं तर त्याच्यावरती ब्लिचिंग ऍक्शन केली जाते आणि म्हणून तुमचे जे मोठमोठाले जलशुद्धीकरण केंद्र आहेत, ज्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणतो, तिथं क्लोरीनचा डोस दिला जातो. म्हणून काय काय वेळेला बघा की आपल्याला पाण्याला क्लोरीनचा वास येतो, जर एक्सेस क्लोरीन झालं तर हा पार्ट येतो आणि मग क्लोरीन तिथं ऍड का करतात तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करतात, हा एक वन ऑफ द रिझन आहेच, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे तो जर्मिसायडल ऍक्शन देतो म्हणून तर तो आहेच आहे, परंतु त्याच्या बरोबरीनं तो हे जे कलर पार्टिकल्स आहेत म्हणजे ब्लिचिंग ऍक्शन, कलरलेस ऍक्शन ही महत्वाची येते, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला क्लोरीनच्या ब्लिचिंग ऍक्शन बरोबर बघायला मिळेल. ब्रोमीनची ब्लिचिंग ऍक्शन ही साधारणपणे टेक्स्टाईल कॅरेक्टर्समध्ये, पल्पमध्ये, पेपर्समध्ये हे आपल्याला बघायला मिळते. इव्हन तुमचे ड्रायक्लिनिंग एजंट्स जे असतात त्या ड्रायक्लिनिंग एजंट्समध्ये ब्लिचिंग करतात बघा. ड्रायक्लिन करण्याकरता जर आपल्याला ह्याला ब्लीच करावं लागेल तर ते ब्लिचिंग हे आयदर ब्रोमिनेशन और आयदर क्लोरिनेशन केलं जातं, हे लक्षात ठेवा. आता परत
पुढचा मी तुम्हाला परत पार्ट ह्याच्यानंतर ब्लिचिंग ॲक्शन नंतर जर तुम्ही बघितलं तर ब्लिचिंग ॲक्शन नंतर आपल्याला पुढचा येतं की पर्टिक्युलरली दीज हॅलोजन्स दे आर गोइंग टू कंबाईन विथ इच अदर. दे आर गोइंग टू कंबाईन विथ इच अदर अँड दे कॅन फॉर्म इंटर हॅलोजन कंपाऊंड. आता ह्यामध्ये लक्षात घ्या ते इंटर हॅलोजन कंपाऊंड हे जर आपण बघितलं तर त्यामध्ये एक्स एक्स डॅश असं कॅरेक्टर येतं. एक्स एक्स डॅश. एक्स काय येतो? लार्जर साईजचा येतो आणि एक्स डॅश हा स्मॉलर साईजचा येतो. स्मॉलर साईजचा जो असतो त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते आणि लार्जर साईजचा असतो त्याचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सवरून म्हणजेच फ्लोरीन कॅन कंबाईन विथ क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. क्लोरीन कॅन कंबाईन विथ ब्रोमीन अँड आयोडीन. ह्या पद्धतीचे आपल्याला इंटर हॅलोजन कंपाऊंड्स अमंग देमसेल्व्स हे बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. मग आता त्याच्यानंतर पुढचा जो आपण पार्ट बघणार आहोत ह्यामध्ये म्हणजे आजच्या पहिल्या सुरुवातीला आपण काय बघितलं तर रिॲक्टिव्हिटी ऑफ अ हॅलोजन्स. रिॲक्टिव्हिटी ऑफ अ हॅलोजन्स मध्ये मेटल्सची रिॲक्टिव्हिटी म्हणजे रिॲक्टिव्हिटी ऑफ अ हॅलोजन्स विथ मेटल बघितलं, रिॲक्टिव्हिटी विथ हायड्रोकार्बन्स बघितलं, अल्कली बरोबर बघितलं, त्याची ब्लिचिंग ॲक्शन बघितली आणि इंटर हॅलोजन कंपाऊंड्स हे कॅरेक्टर आपण बघितलेला आहे. मग आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत जो क्लोरीन हा त्याचा कंपाऊंड आहे आणि क्लोरीनच्या कंपाऊंडला क्लोरीन कसा तयार होतो, क्लोरीनचं प्रिपरेशन्स काय आहे, हा जसं आपण हॅलोजन्स पर्टिक्युलरली सल्फरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड हा कंपाऊंड बघितला, नंतर प्लास्टिक सल्फर म्हणजे काय बघितलं, डायऑक्सिजन म्हणजे काय बघितलं, ओझोन म्हणजे काय बघितलं, अमोनिया बघितलं, HNO3 बघितलं. ह्यासारखंच आपल्याला हॅलोजनमध्ये क्लोरीन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघायचा आहे. मग त्याचं प्रिपरेशन हा त्याचं पर्टिक्युलरली केमिकल रिॲक्शन्स हे सुद्धा कॅरेक्टर आपल्याला बघा. ओके, आता आपल्याला क्लोरीन ह्या संदर्भात जो कंपाऊंड्स ऑफ हॅलोजन्स मधला क्लोरीन हा कॅरेक्टर बघायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे की क्लोरीन हा डिस्कवर्ड बाय शील नावाचा सायंटिस्ट आहे. शील SCHEELE शील SCHEELE शील नावाच्या सायंटिस्टने 1774 मध्ये म्हणजे 1774 मध्ये हा पर्टिक्युलरली क्लोरीन हा गॅसचं डिस्कव्हरी केलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि ही डिस्कव्हरी करत असताना त्यांनी मँगेनीज ऑक्साईड विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड ह्यांची रिॲक्शन्स केली. म्हणजे MnO2 प्लस HCl ह्यांची ज्या वेळेला रिॲक्शन्स केली तर त्यावेळेला आपल्याला हा पर्टिक्युलरली ऑक्सीम्युरॅटिक गॅस हा प्रोड्यूस झाला. कुठला? ऑक्सीम्युरॅटिक गॅस, हे लक्षात ठेवा. आणि मग लेटर डॅव्ही नावाच्या सायंटिस्टनी हा एस्टॅब्लिश केला की हा गॅस प्रोड्यूस होतो आणि त्यांनी जे नाव दिलं क्लोरीन म्हणजेच ग्रीक वर्डमध्ये क्लोरो मीन्स कलर हे येतं. म्हणजे क्लोरो किंवा क्लोरस मीन्स कलरचा गॅस. ओके, हे लक्षात ठेवा. आणि तो कलर ग्रीनिश येलो हा आपल्याला बघायला मिळतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये ऑक्सीम्युरॅटिक गॅस हा पर्टिक्युलरली MnO2 पासून जो प्रोड्यूस होतो विथ HCl, MnO2 प्लस HCl हा ऑक्सीम्युरॅटिक गॅस आहे. तो लेटर डेव्हीनं त्याचं नाव क्लोरीन ठेवलं. कारण का? क्लोरीन ग्रीक वर्ड क्लोरस म्हणजेच कलर आणि हा ग्रीनिश येलो कलर आपल्याला क्लोरीनचा बघायला मिळतो आफ्टर इव्होल्युशन आणि म्हणून आपल्याला त्याचं नाव क्लोरीन पडलं. पहिल्यांदा डिस्कवर केलं शील नावाच्या आणि त्याचं नामकरण केलं ते डॅव्ही नावाच्या सायंटिस्टनी. ओके, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता जर क्लोरीन बघितलं तर इट डज नॉट ऑकर फ्री इन अ स्टेट. ओके, फ्री स्टेटमध्ये बघायला मिळत नाही कारण का तो हायली रिॲक्टिव्ह आहे आणि म्हणून आपल्याला इट इज अ वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन द पर्टिक्युलरली कॅरेक्टर ऑफ क्लोराइड्स, पर्टिक्युलर क्लोराइड्स. मग पोटॅशियम क्लोराईड असेल, सोडियम क्लोराईड असेल, कॅल्शियम क्लोराईड असेल, ह्या आपल्याला बघायला मिळतं. परंतु अमंग द हॅलोजन द क्लोरीन इज अ मोस्ट अबंडंट
हॅलोजन असं आपल्याला म्हणता येतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि 0.14% एवढा क्लोरीन आपल्याला अर्थ क्रस्टमध्ये अवेलेबल बघायला मिळतो इन द फॉर्म ऑफ मिनरल्स, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून रॉक सॉल्ट ज्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला येतं NaCl, कार्निलाइट KCl MgCl2 H2O, KCl MgCl2 6H2O, किंवा सलायव्हन SULVINE सलायव्हन KCl, आणि हॉर्न सिल्वर AgCl, हे आपल्याला बरेचसे त्यातले मिनरल्स बघायला मिळतात. आता ह्यातला हॉर्न सिल्वर म्हणजे AgCl लक्षात ठेवा. सलायव्हन SULVINE सलायव्हन म्हणजे KCl, हे लक्षात ठेवा. कार्निलाइट म्हणून लक्षात ठेवा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचं नाव, कारण का तेच तुमचा MCQचा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. आता ह्याच क्लोरीनमध्ये पर्टिक्युलरली द मोस्ट इम्पॉर्टंट कमर्शियल सोर्स ऑफ क्लोरीन इज नॉट particularly occurs with the rock salt, but it is also found in sea water. रॉक सॉल्ट मध्येच फक्त आपल्याला मिळतोच असं नाही, तर तो सी वॉटर मध्ये बघायला मिळतो. आणि तो कमर्शियल सोर्स म्हणून सी वॉटर पासून आपल्याला पर्टिक्युलरली क्लोरीन हा प्रोड्यूस केला जातो, बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि अलॉंग विथ क्लोरीन KCl MgCl2 CaCl2 ह्याच्यामध्ये हे सुद्धा प्रेझेंट सी वॉटरमध्ये असतात. आणि म्हणून सी वॉटरमध्ये 2.8% हे क्लोरीन अबंडंटली अवेलेबल आहे. हे तुम्ही जर लक्षात घेतलं तर इझिली तुम्हाला कॅरीड आउट होईल, हे लक्षात ठेवा. आता क्लोरीनचे जे प्रिपरेशन्स मेथड आहेत आणि क्लोरीन जे प्रिपरेशन्स मेथड आहेत, आणि त्या क्लोरीनच्या प्रिपरेशन्स मेथड बरोबर आपल्याला त्याच्या केमिकल रिॲक्शन्स सुद्धा बघायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा पहिली प्रिपरेशन्स MnO2 प्लस HCl. आता हे हिटिंग करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं सगळीकडे हिटिंग पार्ट महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. सगळीकडे थोड्या थोड्या प्रमाणात हिट आउट करायचं आहे. MnO2 बरोबर हिटिंग आउट केलं विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl, तर तुम्हाला क्लोरीन मिळतं बाय पर्टिक्युलरली बाय प्रॉडक्ट MnCl2 बघायला मिळतो. PbO2 बरोबर आपल्याला क्लोरीन बाय प्रॉडक्ट PbCl2. KMnO4 बरोबर KCl आणि MnCl2 बाय प्रॉडक्ट हे होतात, Cl2 प्रोड्यूस होतो. K2Cr2O7 बरोबर KCl CrCl3 Cl2 आणि H2O. तसंच कॅल्शियम क्लोराईड CaCOCl2 CaCO नाही CaOCl2 म्हणा, CaOCl2 हा पार्ट येणार आहे, इथं लक्षात घ्या. हा CaOCl2 प्लस HCl, जो आपण CaCl2 म्हणजे ब्लिचिंग पावडर बरोबर हायड्रोक्लोरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड केलं की क्लोरीन मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. तसंच ब्लिचिंग पावडर CaOCl2 प्लस H2SO4 केलं तर तुम्हाला फक्त बाय प्रॉडक्ट डिफरंट मिळेल, परंतु प्रॉडक्ट मेन प्रॉडक्ट क्लोरीन बघायला मिळेल. तसंच आपल्याला NaCl बरोबर आपल्याला MnO2 प्लस H2SO4 ह्याची रिॲक्शन्स केली तर आपल्याला लक्षात घ्या पर्टिक्युलरली Cl2 हा प्रॉडक्ट तयार होतो. आणि ह्या प्रॉडक्टमध्ये लक्षात घ्या MnO2 बरोबर जर तुम्ही घेतलं तर NaHSO4 म्हणजेच हे बाय प्रॉडक्ट कुठले येतात, NaHSO4 येतं, MnSO4 हे बाय प्रॉडक्ट बाहेर पडतात, हे लक्षात ठेवा. आणि H2O सुद्धा बाहेर पडतं. परंतु जे डिकन्स प्रोसेस आहे HCl प्लस O2 इन प्रेझेन्स ऑफ CuCl2, आणि CuCl2 कॅटॅलिस्ट आहे आणि 723 केल्व्हिन एवढं टेम्परेचर हिट आउट केलं की तुम्हाला ही डिकन्स प्रोसेस म्हणजेच इंडस्ट्रियल प्रोसेस IP म्हणजेच इंडस्ट्रियल प्रोसेस, आणि ही सुद्धा इंडस्ट्रियल प्रोसेसच आहे, हे लक्षात ठेवा. ह्या इंडस्ट्रियल प्रोसेसनं तुम्हाला क्लोरीन तयार होतं. आणि दुसरं इलेक्ट्रोलायसिस ऑफ NaCl ब्राईन सोल्युशन, इलेक्ट्रोलायसिस केलं की तुम्हाला पर्टिक्युलरली क्लोरीन हा लिबरेट होतो ॲनोडला आणि सोडियम हा डिपॉझिट होतो कॅथोडला. ही ऑलरेडी तुम्हाला रिॲक्शन्स माहिती आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला राऊत सरांनी पण सांगितलेलं असतं. आणि हे इलेक्ट्रोलायसिस कुणाचं करतात तर ब्राईन सोल्युशन, ब्राईन म्हणजेच NaClचा ॲक्वियस सोल्युशन, त्याला ब्राईन सोल्युशन म्हणतात. आणि हायड्रोजन गॅस अँड क्लोरीन गॅस हे लिबरेटेड ॲट ॲनोड होतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग हे झालं सगळं प्रिपरेशन्स कॅरेक्टर्स बघायला मिळतात. परत लक्षात घ्या की MnO2 प्लस HCl हे हिटिंग करायचं, पोटॅशियम परमॅंगनेट बरोबर PbO2 बरोबर, हे लक्षात घ्या.
तसंच आपल्याला पर्टिक्युलरली कॅल्शियम क्लोराईड ब्लिचिंग पावडर बरोबर HCl किंवा H2SO4 आणि डिकन्स प्रोसेस आणि इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस हे लक्षात ठेवा. ह्यात डिकन प्रोसेस महत्वाचं स्टार मार्क करून ठेवा. ओके, नंतर K2Cr2O7 KMnO4 आणि पर्टिक्युलर NaCl प्लस MnO2 ह्या रिॲक्शन्स एक स्टार मार्क करून ठेवा. हे विचारण्याचं ते विचारू शकतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन हे जर कॅरेक्टर जर बघितलं तर तुम्हाला सांगितलेलं होतं ऑक्सिम्युरॅटिक गॅस आहे आणि म्हणून तो पंजंट आणि सफोकेटिंग ओडरचा बघायला मिळतो. पंजंट आणि सफोकेटिंग ओडर आहे, ह्या लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो 2.5 टाइम्स हेवियर दॅन एअर आहे. काय आहे? 2.5 टाइम्स पर्टिक्युलरली हेवियर दॅन एअर आहे. त्याचा कलर ग्रीनिश येलो कलर आहे. तो लिक्विड क्लोरीन बॉइल्स ॲट 239 केल्विन आहे आणि हा सोल्युबल इन वॉटर आहे, हे लक्षात ठेवा. आणि दॅट्स वाय क्लोरीन वॉटर हा आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्यामध्येच आपल्याला क्लोरीन वॉटर हा पर्टिक्युलरली कॅरेक्टर म्हणजे स्पंजंट कॅरेक्टरचाच बघायला मिळतो, हा लक्षात घ्या. आता Cl2 हा कुलिंग केला तर आपल्याला येलो क्रिस्टल्स बघायला मिळतात, हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून पर्टिक्युलरली क्लोरीन बरोबर जर तुम्ही बघितलं तर क्लोरीन बरोबर कुठलाही मेटल, मग ॲल्युमिनियम असेल, तिथं बघा NaFeCu, मग ह्यामध्ये तुम्ही ॲल्युमिनियम घ्या, Fe घ्या, फॉस्फरस घ्या, कुठलाही तुम्ही जर म्हणजे P4 इथं घेतलेला आहे बघा. ओके, म्हणजे तुम्ही कुठलाही मेटल जरी घेतला, Fe घ्या, Al घ्या, ओके, नंतर इथं P4 घ्या, सल्फर घ्या, त्याच्या बरोबरीनं तुम्हाला पर्टिक्युलरली मेटल आणि नॉन मेटल बरोबर त्याची रिॲक्शन्स होते. Na बरोबर NaCl3, Fe बरोबर FeCl3, Al बरोबर AlCl3, Cu बरोबर CuCl2, H2O बरोबर जर रिॲक्शन केली तर HCl प्लस HOCl हायपोक्लोरस. नॉन मेटल लाईक AS केलं तर AsCl3, P4 बरोबर केलं तर PCl5 PCl3, सल्फर बरोबर जर त्यानं रिॲक्शन्स केलं तर S2Cl2. बरोबर बघा, लक्षात घ्या, ह्या सल्फर बरोबर सल्फर प्लस Cl2 केलं तर S2Cl2 हे आपल्याला क्लोराईड तयार होतं. तसंच टर्पेंटाईन ऑइल C10H16 बरोबर आणि त्याच्याबरोबर सॉफ्ट पेपर्स घेतला तर HCl आणि क्लोरीन तयार होतं आणि सॉफ्ट पेपर स्टार्ट्स बर्निंग, म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ अ सॉफ्ट पेपर्स, तर त्यावेळेला तो बर्निंग होतो इन प्रेझेन्स ऑफ Cl2. तिथं टर्पेंटाईन ऑइल केलं तर HCl प्रोड्यूस होतं. तसंच ही बघा अमोनिया बरोबर रिॲक्शन्स बघितली आहे. अमोनिया जर एक्सेस असेल तर अमोनियम क्लोराईड आणि जर Cl2 एक्सेस असेल तर पर्टिक्युलर नायट्रोजन ट्रायक्लोराईड बघायला मिळतं. FeClSO4 प्लस H2SO4 ऑक्सिडायझिंग एजंटनं Fe2SO4 बघायला मिळेल. Na2SO3 प्लस H2O हा Na2SO4 बघायला मिळेल. H2S बरोबर घेतलं तर सल्फर विथ HCl ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करेल. सल्फर SO2 हा सल्फर डायऑक्साईड आहे. SO2 आहे, हे लक्षात ठेवा. ओके, इथं नाहीतर तुम्हाला व्हायचं काय लिहिलंय समजायचं नाही. हा SO2 आहे. SO2 प्लस H2O इक्वल टू HCl प्लस H2SO4 आहे. मग अशी आपण NaOH कोल्ड अँड डायल्यूट NaCl आणि NaOCl हायपोक्लोराईड. ओके, CaOH ट्वाइस CaCl2 प्लस ब्लिचिंग पावडर. हॉट NaOH बरोबर केलं तर NaCl प्लस NaOCl, तर ज्याला आपण क्लोरेट म्हणतो. हॉट बरोबर क्लोरेट आणि कोल्ड डायल्यूट बरोबर NaOCl हाय सोडियम हायपोक्लोराईड हे तयार होतं, हे लक्षात ठेवा. तसंच कॅल्शियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण ड्राय स्लेक्ड लाईम म्हणतो, त्याच्याबरोबर सुद्धा आपल्याला ब्लिचिंग पावडर तयार होते. KBr बरोबर क्लोरीनची रिॲक्शन केलं तर डिस्प्लेसमेंट होतं, Brचं डिस्प्लेसमेंट होऊन KCl आणि Br2 तयार होतं. आणि तुम्हाला हे माहिती आहे मिथेन बरोबर हॅलोजिनेशन CH3Cl, तसंच अल्किन बरोबर केलं तर व्हिसिनल डायहॅलाइड. SO2 बरोबर रिॲक्ट केली क्लोरीनची तर सल्फ्युरिल क्लोराईड. कार्बन मोनॉक्साईड बरोबर केलं तर COCl2 कार्बोनिल क्लोराईड, ज्याला आपण फॉस्जिन म्हणतो. ओके, हे जे आपण क्लोरोफॉर्म मध्ये हा बघितलेला आहे बघा फॉस्जिन गॅस. तर ह्या पद्धतीनं त्याच्या आपल्याला रिॲक्शन्स बघायला मिळतात. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर आपल्याला रिॲक्शन्स वाईज मध्ये रिॲक्शन्स पॅटर्न मध्ये बघायला मिळतो. हा सगळ्यात डोक्यात ठेवा हा. आणि ह्या सगळ्या रिॲक्शन्स A to Z सगळ्या बघून घ्या.
ओके. आणि म्हणून आपल्याला रिॲक्शन्स विथ वॉटर असेल तर तुम्हाला Cl2 प्लस H2O हे तयार होतं. आणि ज्या वेळेला तुम्ही SO2 प्लस Cl2 घेता त्यावेळेस सल्फ्युरिल क्लोराईड येतं. CO प्लस Cl2 घेतलं तर तुम्हाला फॉस्जिन CaOCl2 तयार होतं. हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं एक रिॲक्शन राहिली ती कार्बन डायसल्फाईड CS2 बरोबर म्हणजेच क्लोरीन विथ CS2 जर तयार केलं तर तुम्हाला प्रॉडक्ट जो मिळतो तो CCl4 हा प्रॉडक्ट तयार होतो, ज्याला आपण कार्बन टेट्रा क्लोराईड म्हणतो. हा तेवढा एक रिॲक्शन्स लक्षात ठेवा. म्हणजे कार्बन डायसल्फाईड प्लस Cl2 तुम्हाला CCl4 हा प्रॉडक्ट तयार होतो आणि त्याच्या बरोबरीनंच H2Cl2 हा प्रॉडक्ट तयार होतो. हे लक्षात ठेवा. आता ह्या क्लोरीनला इट हॅज अ ॲफिनिटी टुवर्ड्स द हायड्रोजन म्हणून H2 प्लस Cl2 HCl पण तयार होतं आणि H2S प्लस Cl2 परत आपल्याला HCl तयार होतं. हे लक्षात घ्या. ह्या सगळ्या रिॲक्शन्स आणि म्हणून इथं पर्टिक्युलरली रिॲक्शन्स वाईज बघायला गेलं तर हे कोल्ड ही रिॲक्शन ही पर्टिक्युलर हॉट NaOH बरोबर अल्कली बरोबरची रिॲक्शन. ओके. नंतर ही KBr बरोबरची रिॲक्शन डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन. ओके. ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. आणि हे एक्सेस NH3 ह्या दोन रिॲक्शन्स एवढ्या लक्षात ठेवा. ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतात. ओके. आणि स्लेक्ड लाईन बरोबरची सुद्धा ही रिॲक्शन्स लिहिली नाही लिहिली तरी सुद्धा इम्पॉर्टंट कॅरेक्टर लक्षात ठेवा. ह्या पर्टिक्युलरली NaOH बरोबरची तरी विचारतात. कोल्ड अँड डायल्यूट अँड इन हॉट हे विचारतात. आणि दुसरं पर्टिक्युलरली एक्सेस NH3 अमोनिया एक्सेस असेल आणि क्लोरीन एक्सेस असेल तर काय प्रॉडक्ट तयार होतात हे तुम्हाला विचारलं जातं. हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग अबाउट द क्लोरीन. आणि क्लोरीन वॉटर बरोबर रिॲक्शन्स करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्या की त्याची ॲफिनिटी असल्यामुळं HCl प्लस आपल्याला HOCl हायपोक्लोरस आणि हा हायपोक्लोरस डिकम्पोज होऊन नॅसंट ऑक्सिजन देतो. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. आता क्लोरीन हा कंबसेबल नाही आहे, सपोर्ट फॉर द कंबशन करतो. हे लक्षात ठेवा. आणि तो डिसइन्फेक्टंट एजंट म्हणून सुद्धा काम करतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे किलिंग हार्मफुल जर्म्स करण्याकरता सुद्धा आपल्याला ह्या क्लोरीनचा यूज होतो. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण युजेस ऑफ अ क्लोरीन म्हणतो. मग आता युजेस ऑफ अ क्लोरीनमध्ये लक्षात घ्या. पहिल्यांदा ब्लिचिंग ऑफ अ वूड पल्प, ब्लिचिंग ऑफ अ कॉटन टेक्सटाईल्स मध्ये बघायला मिळतं. तसंच एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ गोल्ड आणि प्लॅटिनम मध्ये क्लोरीनचा यूज आहे. तसंच मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ डाईज, ड्रग्ज, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक CCl4, CHCl3, DDT म्हणजे क्लोरोफॉर्म कार्बन टेट्राक्लोराईड DDT सारखा प्रॉडक्ट तयार होतं. स्टरलायझेशन ऑफ अ ड्रिंकिंग वॉटर म्हणजे प्युअर आणि टू पर्टिक्युलर टू बाय किलिंग द जर्म्स अँड इट्स दॅट वॉटर शुड बी अ ड्रिंकेबल वॉटर. त्याच्याकरता आपल्याला क्लोरीनचा यूज होतो. प्रिपरेशन ऑफ अ पॉयझनस गॅस लाईक अ फॉस्जिन, टियर गॅस. आता फॉस्जिन म्हटलं की COCl2, टियर गॅस म्हणजे म्हटलं की CCl3NO3, मस्टर्ड गॅस म्हणजे ClCH2CH2 बघा हा ClCH2CH2S CH2CH2Cl हा प्रॉडक्ट तयार होतो. म्हणजे पुन्हा सांगतो मस्टर्ड गॅसचा फॉर्म्युला काय बघा ClCH2CH2 मग S CH2CH2Cl ह्याला मस्टर्ड गॅस म्हणतात. हे सगळे पॉयझनस गॅसेस तयार केले जातात. तसंच हायपोक्लोराईट, क्लोरेट, परक्लोरेट, हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार करण्याकरता या क्लोरीनचा यूज होतो. हे लक्षात ठेवा. तसंच आपल्याला CCl4, क्लोरोफॉर्म, इथिलीन क्लोराईड, व्हिसिनल डायहलाईड ओके हा तयार होतो. आणि DDT आणि बेन्झिन हेक्झाक्लोराईड हे इन्सेक्टिसाइड्स पण आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला युजेस ऑफ क्लोरीनमध्ये महत्वाचं कॅरेक्टर येतं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आता हे आपण क्लोरीन बघितलं. क्लोरीनमध्ये मी तुम्हाला कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स इम्पॉर्टंट आहेत त्या मार्किंग करून दिलेल्या आहेत. तसंच डिकन्स प्रोसेस आणि हे इलेक्ट्रोलायसिस, इंडस्ट्रियल प्रिपरेशन्स आहेत. हे लक्षात ठेवा. आणि प्रिपरेशन्स मध्ये KMnO4 आणि K2Cr2O7 यांची पण रिॲक्शन्स लक्षात घ्या.
त्या रिॲक्शन्सनं आपल्याला त्या मेजरली हा विचारल्या जातात. पर्टिक्युलरली ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्समध्ये म्हणजे बोर्डाच्या ह्याच्यामध्ये एका मार्काला ह्या प्रिपरेशन्स मेथडमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता असते, हे लक्षात घ्या. आता ह्याच्यानंतर दुसरा जो आपल्याला कंपाऊंड बघायला मिळतो आपल्याला पर्टिक्युलरली क्लोरीनचा, जसं आपण क्लोरीन हा एक कंपाऊंड बघितला तसंच HCl हा सुद्धा आपल्याला बघायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि HCl त्याची प्रिपरेशन्स मेथड, त्याच्या प्रॉपर्टी आणि त्याच्या प्रिपरेशन्स मेथड आणि केमिकल रिॲक्शन्स ह्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. आता आपण बघायचं आहे HCl, त्याचं प्रिपरेशन्स, त्याची केमिकल रिॲक्शन्स हे आपल्याला बघायचं आहे. आता हायड्रोजन क्लोराईड हा पहिल्यांदा जो इंट्रोड्यूस झाला तो ग्लॅयुबर नावाचा सायंटिस्ट होता. GLAU ग्लायबोर किंवा ग्लॅयुबर हा पर्टिक्युलर GLAU ग्लॅयुबर किंवा ग्लोबर असं तुम्ही नाव म्हणजे AU जर सॉफ्ट ठेवलं तर ग्लॅबर असं पण तुम्ही म्हणू शकता. ओके, हे लक्षात ठेवा. इट वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस ऑर प्रिपेअर्ड बाय अ ग्लॅबर इन 1648. ओके, हा त्याने काय केला की NaCl बरोबर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड हे हिट आउट केलं. त्यावेळेला आपल्याला हा पर्टिक्युलरली गॅस HCl गॅस हा आपल्याला प्रोड्यूस झाला, हे लक्षात ठेवा. मग ह्याच्या प्रिपरेशन्स मेथडमध्ये जर तुम्ही बघितलं तर दोनच प्रिपरेशन्स मेथड आहेत. एक NaCl बरोबर H2SO4 ॲट 420 केल्व्हिन आणि NaHSO4 सोडियम बाय सल्फाईट ह्याच्याबरोबर ज्यावेळेला NaCl ची रिॲक्शन केली त्यावेळेला HClचं प्रिपरेशन तयार होतं. ह्या दोनच कॅरेक्टर्समध्ये आपल्याला म्हणजे दोनच रिॲक्शन्स आहेत. एक NaCl प्लस H2SO4 आणि दुसरं NaHSO4 प्लस NaCl ह्यानं तुम्हाला ती रिॲक्शन्स बघायला मिळते आणि HCl प्रिपेअर होतो. तसंच आपल्याला प्रॉपर्टीज जर बघितलं तर हा HCl जो आहे हा कलरलेस आहे, पंजंट स्मेलिंग गॅस आहे. हा लिक्विफाईड होतो आणि तो लिक्विफिकेशन होताना कलरलेस लिक्विड आहे. तो 189 त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे कलरलेस लिक्विडचा. ओके, आणि फ्रीजिंग पॉईंट आहे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये 159 केल्व्हिन आहे. हा एक्स्ट्रीमली सोल्युबल इन वॉटर आहे, आयोनाइज होतो आणि HCl प्लस H2O झाला की हायड्रोजन देऊन तो हायड्रोनियम आयन्स तयार होतो. आणि म्हणून आपण बघा केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आणि आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये जे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर ही जी थेअरी डेव्हलप करतो ती बिकॉज ऑफ दिस एक्स्ट्रीमली सोल्युबिलिटी ऑफ HCl इन वॉटर हे तुम्हाला बघायला मिळतं. आणि त्यामुळं हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याची हाय डिसअसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू बघायला मिळतं आणि ती हाय डिसअसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू इंडिकेट करतो तुम्हाला की पर्टिक्युलरली इट इज अ मोर स्ट्रॉंगर ऍसिड म्हणून बघायला मिळतं. मग त्याच्यानंतर NH3 बरोबर NH4Cl हे तुम्हाला बघायला मिळेल. आता पर्टिक्युलरली ऑरियम आणि प्लॅटिनम बरोबर ज्या वेळेला रिॲक्शन्स केली तर तुम्हाला AuCl4 आणि PtCl6 आपण ही रिॲक्शन HNO3 मध्ये म्हणजे जिथं पर्टिक्युलरली ॲक्वारिगिया कॉन्सन्ट्रेटेड HCl1 पार्ट आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3 3 पार्ट हे मिक्स्ड करून ॲक्वारिगिया तयार केलं आणि त्या ॲक्वारिगिया बरोबर गोल्ड आणि प्लॅटिनमची रिॲक्शन्स केली त्यावेळी आपल्याला क्लोरोप्लॅटिनिक ऍसिड आणि पर्टिक्युलरली क्लोरोप्लॅटिनिक ऍसिड आणि क्लोरोऑरिक ऍसिड हे असे आपल्याला तयार झालेले प्रॉडक्ट आहेत जी आपण पर्टिक्युलरली HNO3 मध्ये ही रिॲक्शन्स बघितलेली आहे, हे लक्षात ठेवा, विथ गोल्ड आणि विथ प्लॅटिनम. त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट Na2CO3 NaCl प्लस H2O बघायला मिळतं. कॅल्शियम ऑक्साईड बरोबर CaCl2 प्लस H2O. सोडियम बायकार्बोनेट बरोबर सुद्धा HCl ची रिॲक्शन केली की NaCl प्लस H2O प्लस CO2 बघायला मिळतं. NaOH बरोबर NaCl प्लस H2O. Na2SO3 बरोबर प्लस NaCl प्लस H2O आणि MgOH ट्वाइस MgCl2 प्लस ट्वाइस H2O. मग ह्यामध्ये रिॲक्शन्स मध्ये लक्षात ठेवायचं जो हा HCl प्रोड्यूस होतो प्रिपरेशन्स करत असताना तयार झालेला HCl हा ड्राईड केला जातो पासिंग ओव्हर अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 नॉट ड्राय नॉट डायल्यूट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर आहे. आणि मग ह्यातल्या ज्या रिॲक्शन्स इम्पॉर्टंट आहेत ही रिॲक्शन HNO3 बरोबरची बघायची, हे लक्षात ठेवा.
ही NH3 ची आपण ऑलरेडी घेतलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला NaHSO4 प्लस NaCl ही तुम्हाला प्रिपरेशन्स मेथड ही विचारली जाऊ शकते, हे लक्षात ठेवा HCl संदर्भात. आणि मग ह्या सगळ्या रिॲक्शन्स आपण बघितल्यानंतर त्याचे जर युजेस बघितले तर युजेस लक्षात घ्या. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लोरीन, नंतर अमोनियम क्लोराईड NH4Cl, ग्लुकोज फॉर्मेशनमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली म्हणजे स्टार्च पासून ग्लुकोज तयार करण्याकरता HCl आपल्याला यूज होतो. तसंच एक्स्ट्रॅक्शन ऑफ ग्लू फ्रॉम अ बोन, बोन पासून जो डिंक तयार केला जातो म्हणजे ग्लू तयार केला जातो, ओके, किंवा बोन ब्लॅक तयार करण्याकरता त्याचा यूज होतो. मेडिसिनल पॉइंट ऑफ व्ह्यूनं HCl यूज केला जातो. लॅबोरेटरी एजंट म्हणून तर आहेच. आणि तसंच आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ ग्लुकोज फ्रॉम अ कॉर्न हे सुद्धा बघायला मिळतं. तसंच हायड्रोजन गॅस लॅबोरेटरीमध्ये जर प्रिपेअर करायचा असेल म्हणजेच HCl बरोबर तिथं Zn ची रिॲक्शन जर तुम्ही केली तर आपल्याला ZnCl2 प्लस H2 गॅस हा लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर होतो, हे पण लक्षात ठेवा. हा सगळ्यात म्हणजे लिबरेशन ऑफ हायड्रोजन हा महत्त्वाचा कॅरेक्टर येतं आणि लॅबोरेटरीमध्ये हायड्रोजन गॅस हा प्रिपेअर केला जातो, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर जो पुढचा महत्त्वाचा पार्ट येतो ज्याला ऑक्झो ॲसिड्स ऑक्सो ॲसिड्स ऑफ हॅलोजन म्हटलं जातं. आता ऑक्झो ॲसिड्स आणि ऑक्सो ॲसिड्स, ओके, हे लक्षात ठेवा, दोन्ही मिळून एकच आहे, ह्यामध्ये काही वेगळं कॅरेक्टर नाही आहे, तेवढं लक्षात ठेवा. आपण आता HCl बघितलं, Cl2 बघितलं, त्याचे प्रिपरेशन्स बघितल्या, त्याचे युजेस बघितले आणि त्याचे युजेस ते बघितल्यानंतर पुढचं जे कॅरेक्टर बघणार आहोत ज्याला आपण ऑक्झो ॲसिड्स म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता हे ऑक्झो ॲसिड्स कसे आहेत, कशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतात ते आपण पहिल्यांदा लक्षात घ्या की ऑक्झो ॲसिड्स ह्याच्यामध्ये हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड स्मॉल साईज ऑफ फ्लोरीन जर बघितलं, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे फ्लोरीनची आणि स्मॉल साईज आहे, म्हणून तो आपल्याला लक्षात घ्या. पर्टिक्युलरली हायपोफ्लोरस ॲसिड आपल्याला तयार होतो म्हणजे HOF तयार करतो, ओके, किंवा फ्लोरिक ॲसिड तयार करतो. परंतु अदर हॅलोजन्स they can form a several oxo acids and most of them cannot be isolated in a pure water, so they are stable in their aqueous solution or in the form of their salt. म्हणून ड्यू टू हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि स्मॉल साईज मध्ये फक्त फ्लोरीन हा हायपोफ्लोरस म्हणजेच फ्लोरिक ज्याला आपण हॅलिक ॲसिड म्हणतो, ओके, तेवढंच तो तयार करतो, हे लक्षात ठेवा. बाकीचे तो ऑक्झो ॲसिड्स प्रिपेअर होत नाहीत. बाकीचे ऑक्झो ॲसिड्स हायपोक्लोरस असेल किंवा पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन स्टेट नंबर 1, 2, 3, 5 ह्याप्रमाणे जर रिॲक्शन्स बघायचे गेला आणि ऑक्झो ॲसिड्स तयार करायचे प्रयत्न केले तर ते शक्यतो हॅलोजन्समधलं क्लोरीन हा घेतो आणि त्याच्यानंतर ब्रोमीन आणि किंवा आयोडीन तयार करतो, हे लक्षात ठेवा. त्याच्याबद्दलची जी डिटेल माहिती आहे ती आपण आता बघायचीच आहे, एवढं लक्षात, ओके. आता हा आपण जर चार्ट बघितला ऑक्झो ॲसिड्स किंवा ऑक्सो ॲसिड्स ऑफ हॅलोजन क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन, मगाशी सांगितलं ड्यू टू पर्टिक्युलरली हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि स्मॉल साईज फ्लोरीन ओनली गिव्ज यू हायपोहॅलस म्हणजे हायपोफ्लोरस देईल, ओके, क्लोरीन हायपोक्लोरस देईल, हायपोब्रोमस आणि हायपोआयोडस असं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच हायपोहॅलस फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन देईल. परंतु हॅलिक ज्याला आपण हॅलस ॲसिड म्हणतो तिथं फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन देत नाही, फक्त क्लोरीन देतो, HOClO क्लोरस ॲसिड बघायला मिळतं, एवढं लक्षात ठेवा. हायपोक्लोरस HOClO हा येतो, हे सगळ्यात महत्वाचं. तसंच हॅलिक ॲसिडमध्ये परत विथ ऑक्सिडेशन स्टेट नंबर 5 इथं 3 येते, इथं 1 येते, इथं 5 येते, इथं HOCl2 क्लोरिक ॲसिड, ब्रोमिक ॲसिड आणि आयोडिक ॲसिड म्हणजे ब्रोमीन, क्लोरीन आणि आयोडीन हे हॅलिक ॲसिड विथ ऑक्सिडेशन स्टेट 5 केलं जातं. तसंच पर हॅलिक विथ ऑक्सिडेशन स्टेट नंबर 7
पर क्लोरिक, पर ब्रोमिक अँड पर आयोडिक ऍसिड आपल्याला प्रोड्यूस होतात, हे लक्षात ठेवा. परंतु मोस्ट ऑफ देम कॅनॉट बी आयसोलेटेड इन अ प्युअर स्टेट. हे प्युअर स्टेटमध्ये आयसोलेट होत नाहीत, परंतु दे आर स्टेबल इन देअर ॲक्वियस सोल्युशन ऑर इन देअर फॉर्म ऑफ सॉल्ट. ते आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. परंतु फ्री स्टेटमध्ये किंवा प्युअर स्टेटमध्ये हे आयसोलेट करता येत नाही. मग इथं आपण स्ट्रक्चर ऑफ हायपोक्लोरस विथ ऑक्सिडेशन स्टेट नंबर 1, ओके, क्लोरस ऍसिड विथ ऑक्सिडेशन स्टेट नंबर 1 +3, क्लोरिक ऍसिड विथ ऑक्सिडेशन नंबर स्टेट +5 अँड पर क्लोरिक ऑक्सिडेशन स्टेट नंबर +7 याचे स्ट्रक्चर्स तुम्हाला दाखवलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं, ऑक्सिडायझिंग पॉवर ऑफ दिस ऑक्झो ऍसिड्स डिक्रीजेस ॲज ऑक्सिडेशन नंबर ऑफ इन्क्रीजेस. म्हणजे ऑक्सिडेशन पॉवर, आता इथं Cl आहे म्हणजेच 1 आहे ऑक्सिडेशन स्टेट, हे लक्षात ठेवा. इथं +1, इथं +3, इथं +5 अँड +7 अशी आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळेल. जसजशी ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते तशी ऑक्सिडायझिंग पॉवर डिक्रीज होते. आणि त्याच्या उलट थर्मल स्टॅबिलिटी जर बघितली तर इथं जसजशी ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होईल, ओके, हे लक्षात ठेवा, तर तसतसं आपल्याला काय बघायला मिळेल, थर्मल स्टॅबिलिटी इन्क्रीज होताना बघायला मिळते. हे सगळ्यात महत्वाचं. हे परत एकदा लक्षात ठेवा. ऑक्झो ऍसिड्स म्हणजे आपण ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर, ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस, तसंच ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन, त्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि स्मॉल साईज असल्यामुळे फ्लोरीन फक्त HOFच तयार करेल, म्हणजे हायड्रोफ्लोरिक ऍसिडच तयार करेल. हायपोहॅलस HOCl करणार नाही. HOCl तयार होतं, HOBr तयार होतं, HOI तयार होतं. परंतु +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये फ्लोरीन नाही आहे, 5 मध्ये नाही आहे, 7 मध्ये नाही आहे. +3 मध्ये फक्त क्लोरीन हा क्लोरस ऍसिड तयार करतो, ब्रोमीन पण करत नाही, आयोडीन करत नाही. परंतु हॅलिक ऍसिड 5 +5 आणि +7 मध्ये आपल्याला क्लोरिक, ब्रोमिक, आयोडिक, पर क्लोरिक, पर ब्रोमिक, पर आयोडिक ऍसिड तयार होतं. आणि त्याचे हे आपण स्ट्रक्चर आणि त्याची स्टॅबिलिटी, थर्मल स्टॅबिलिटी आणि ऑक्सिडायझिंग पॉवर हे लक्षात ठेवा. हा दोन्हीही पार्ट इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला की ऑक्सिडायझिंग पॉवर डिक्रीज होतो, आणि ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला तर थर्मल स्टॅबिलिटी इन्क्रीज होते विथ दिस ऑक्झो ऍसिड्स, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण बघितला आहे, तो विथ रिस्पेक्ट टू ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तुमच्या लक्षात आलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट ऑक्झो ऍसिड्सच्या कॅरेक्टर्समध्ये बघायला मिळेल, हे लक्षात घ्या. आता ह्या ऑक्झो ऍसिडची आपण थर्मल स्टॅबिलिटी बघितलेली आहे, ओके, त्याच्यानंतर ऑक्सिडायझिंग पॉवर बघितलेले आहेत. आता हे जे सगळे ऑक्झो ऍसिड्स आहेत हे sp3 हायब्रिडाइज्ड कॅरेक्टर्स मध्ये आहेत. काय आहेत? sp3 हायब्रिडाइज्ड कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला ऑल दीज ऑक्झो ऍसिड्स आर sp3 हायब्रिडाइज्ड आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हे पर्टिक्युलरली दीज ऍसिड्स म्हणजेच ऑक्झो ऍसिड्स आर मोनोप्रोटिक ऍसिड आहे, मोनोप्रोटिक ऍसिड आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याची पर्टिक्युलरली ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीजेस विथ ऑक्सिडेशन नंबर. म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतो तसंच ऍसिडिक कॅरेक्टर सुद्धा इन्क्रीज होतं. म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीजेस विथ ऑक्सिडेशन स्टेट नंबर. म्हणजेच हेच कॅरेक्टर, म्हणजे थर्मल स्टॅबिलिटीचं कॅरेक्टर तुम्ही ऍसिडिक कॅरेक्टरला यूज करू शकता. म्हणजे HClO इज लेस दॅन HClO2, HClO2 इज लेस दॅन HClO3 आणि HClO3 इज लेस दॅन HClO4. हे पर्टिक्युलरली ऍसिडिक पार्ट मध्ये, ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये, म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर जसा इन्क्रीज होतो तसा ऍसिडिक कॅरेक्टर सुद्धा इन्क्रीज होतो. हे सगळे मोनोप्रोटिक कॅरेक्टर आहेत, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. तसंच मी ऑक्सिडायझिंग पॉवर बद्दल बोललेलो आहे, थर्मल स्टॅबिलिटी बद्दल बोललेलो आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, HClO हा मोर पर्टिक्युलरली स्टेबल आहे
दॅन HBRO. HBRO हा मोर स्टेबल आहे दॅन HIO. हा कारण लक्षात ठेवा, जसजसा साईज मोठा होत जातो तशी बॉन्ड लेंथ वाढते आणि बॉन्ड लेंथ वाढली की स्टॅबिलिटी कमी येते आणि म्हणून आपल्याला इथं HClO बरोबर आहे, हा HClO हा ग्रेटर दॅन HBRO आणि HBRO इज ग्रेटर दॅन HIO. म्हणजेच हॅलस हायपोहॅलस मध्ये आपल्याला क्लोरीन हा मोस्ट स्टेबल बघायला मिळतो. हे सगळ्यात लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतं. हा महत्वाचं कॅरेक्टर येतं. तसंच पर हॅलेट्समध्ये म्हणजेच हा जो आहे पर क्लोरिक आहे किंवा ह्याला ज्याला पर हॅलिक ऍसिड म्हणतो आपण, पर हॅलिक ऍसिड मध्ये लक्षात घ्या BrO4 हा ग्रेटर दॅन IO4. IO4 इज ग्रेटर दॅन ClO4 हे बघायला मिळतं. ऑक्सिडायझिंग पॉवर तेच आपल्याला इथं ऑक्सिडायझिंग पॉवर जर बघायला घेतली म्हणजेच ही जर ऑक्सिडायझिंग पॉवर ह्या तिन्हीच्या मध्ये जर घेतलं म्हणजेच पर हॅलिक मध्ये तर लक्षात ठेवा BrO4 मायनस ग्रेटर दॅन IO4 मायनस ग्रेटर दॅन ClO4 मायनस ऑक्सिडायझिंग पॉवर ही ह्या पर हॅलिक मध्ये जर बघितलं तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवता येईल. एवढं घ्या BrO4 मायनस ग्रेटर दॅन IO4 ग्रेटर दॅन हे आपल्याला लक्षात येतं. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे समजून घ्या. समजलं तर इथं आपल्याला पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं तर ऑक्झो ऍसिड्स आणि ऑक्सो ऍसिड्स हे डिफरंट टाइप्स, त्यांचे थर्मल स्टॅबिलिटी, त्यांचं ऍसिडिक कॅरेक्टर. पुन्हा एकदा सांगतो, ऑक्सिडायझिंग पॉवर जर बघितलं, जर ऑक्सिडेशन पर्टिक्युलरली नंबर ऑक्सिडेशन स्टेट जशी इन्क्रीज होईल तशी ऑक्सिडायझिंग पॉवर कमी होते. ऍसिडिक कॅरेक्टर आणि थर्मल स्टॅबिलिटी मध्ये जशी ऑक्सिडेशन स्टेट वाढते, ओके, ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, तर तशी त्याची थर्मल स्टॅबिलिटी वाढते आणि तसंच ऍसिडिक कॅरेक्टर पण वाढतं. पर हॅलेट्स मध्ये जर घेतलं तुम्हाला तर ब्रोमीनचं पर हॅलेट्स म्हणजे पर ब्रोमिक ऍसिड इज अ मोर पर्टिक्युलरली ऑक्सिडायझिंग पॉवर आहे दॅन IO4. IO4 इज अ मोर दॅन ClO4 हे आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा तुम्ही पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स वाईज मध्ये लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये हे 1, 2 ऍसिडिक कॅरेक्टर्स सांगितलेलं हे 3 हे तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 हा पार्ट JEE नीटला येतं. हे स्ट्रक्चर्स तुम्हाला बोर्डला विचारले जातात. विथ ऑक्सिडेशन स्टेट क्लोरिक ऍसिड, क्लोरस ऍसिडचं स्ट्रक्चर काढा म्हणून तुम्हाला बोर्डला विचारलं जातं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. हे लक्षात घ्या. आता हा आपण महत्वाचा पार्ट ऑक्झो ऍसिड्स बघितल्यानंतर पुढचं जे कॅरेक्टर बघणार आहोत ज्याला आपण इंटर हॅलोजन कंपाऊंड हे कॅरेक्टर बघायचं आहे. कुठलं बघायचं आहे? इंटर हॅलोजन कंपाऊंड. मगाशी मी तुम्हाला थोडक्यात संदर्भात पर्टिक्युलरली हॅलोजन्सच्या रिॲक्टिव्हिटी बद्दल सांगितलेलं होतं. हॅलोजनच्या रिॲक्टिव्हिटी बद्दल बोललेलो होतो, ज्याला आपण इंटर हॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे काय आहेत हे आपण बघायचं आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा उद्योग म्हणजेच उद्योग म्हणण्यापेक्षा लक्षात घ्या की इम्पॉर्टंट फीचर हा हॅलोजन ग्रुपमध्ये जो येणार आहे तो म्हणजेच इंटर हॅलोजन कंपाऊंड. काय येतं? इंटर हॅलोजन कंपाऊंड. आता हे इंटर हॅलोजन कंपाऊंड XX- न ओळखलं जातं हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये X हा लार्जर साईजला येतो. लक्षात ठेवा, X हा लार्जर साईज, ओके, X' हा स्मॉलर साईज. ओके, X' हा स्मॉलर साईज मधला बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. आणि जर बघितलं स्मॉलर साईज, X इज अ लार्ज साईज, X' इज अ स्मॉलर साईज.
एक्स इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, हा काय आहे, मोर, एक्स हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. ओके, आणि हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजेच हा एक्स एक्स डॅश जर इंटर हॅलोजन कंपाऊंड असेल तर हिची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेस, आणि हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टरचा येतो. ह्याच्या कंपॅरिझन एक्स हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि ह्याच्या कंपॅरिझन एक्स डॅश हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. एक्स डॅश हा स्मॉलर साईज, एक्स हा लार्ज साईजचा बघायला मिळतो. आणि ह्याच्यामध्ये जसजसं एक्स अँड एक्स डॅश ह्याचा रेडियसचा रेशो आपल्याला इन्क्रीज होत जातो, तसंच नंबर ऑफ ॲटम पर मॉलिक्यूल इन्क्रीज होतो. जसजसं रेडियस रेशो इन्क्रीज होत जातो, ओके, बिटवीन द रेडिया ऑफ एक्स आणि एक्स डॅश मध्ये जसा रेडियस रेशो हा इन्क्रीज होत जातो, तसतसं नंबर ऑफ ॲटम पर मॉलिक्यूल इंटर हॅलोजन्स मध्ये इन्क्रीज होत जातात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आयोडीन हा आयोडीन फ्लोराईड पर्टिक्युलरली 7th ऑक्सिडेशन स्टेटमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स हे आपल्याला प्रेझेंट बघायला मिळतात. म्हणजेच आयोडीनची रेडिया आणि फ्लोरीन ह्या दोघांच्या मध्ये रेडियसचा रेशो जर बघितला तो मॅक्झिमम आहे, आणि म्हणून तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स पर मॉलिक्यूल जास्त बघायला मिळतो. IF7 म्हणजेच आयोडीन 1 आणि फ्लोरीन 7 असे 8 ॲटम्स जे मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स हे पर्टिक्युलरली आयोडीन फ्लोराईड म्हणजेच IF हे जर कॅरेक्टर इंटर हॅलोजन्स कंपाऊंड मध्ये बघितलं तर ह्याचा रेडियस रेशो सगळ्यात जास्त आहे. रेडियस रेशो जास्त म्हणजेच नंबर ऑफ ॲटम पर मॉलिक्यूल मोर, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आयोडीन फ्लोराईड ज्या वेळेला येतं त्या आयोडीन फ्लोराईडचा रेडियस रेशो हा मॅक्सिमम असतो, आणि मॅक्सिमम असल्यामुळं नंबर ऑफ ॲटम पर मॉलिक्यूल हे मॅक्झिमम येतात. हे लक्षात ठेवा. हे थेरॉटिकली पुन्हा एकदा डोक्यात घ्या की इंटर हॅलोजन कंपाऊंड्स तयार होत असताना मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ह्यांच्यामध्ये तयार होतं. म्हणून एक्स एक्स डॅश, एक्स हा लार्जर साईज म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह किंवा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणा, एक्स डॅश स्मॉलर साईज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला इंटर हॅलोजन कंपाऊंड्स तयार होतात. हे सगळ्यात बाळांनो लक्षात ठेवा. आणि ह्या इंटर हॅलोजन कंपाऊंड्समध्ये जसा रेडियस रेशो इन बिटवीन 2 हॅलोजन ॲटम्स इन्क्रीज होईल तेवढे नंबर ऑफ ॲटम्स पर मॉलिक्यूल इन्क्रीज होतात. मग त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं IF7. आता IF7 मध्ये काय होतं राजांनो बघा, ह्या इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आहेत, ह्यामध्ये फ्लोरीन हा एक्स डॅश येतो, आयोडीन हा एक्स येतो, परंतु ह्यांचा जो रेडियस रेशो आहे आयोडीन आणि फ्लोरीन, आयोडीनचा लार्जर साईज आणि फ्लोरीनचा स्मॉलर साईज, यांच्यामुळे रेडियस रेशो इथं हायेस्ट येतो म्हणून नंबर ऑफ ॲटम्स पर मॉलिक्यूल इन IF7 हे जास्त येतात. 8 मॉलिक्यूल बघायला मिळतात आयोडीन फ्लोराईड मध्ये. हे लक्षात ठेवा. हा मेजर फॅक्टर म्हणजेच नंबर ऑफ ॲटम्स पर मॉलिक्यूल इन इंटर हॅलोजन कंपाऊंड्स इज मोर कधी होतात ज्यावेळेला रेडियस रेशो हा हायेस्ट बघायला मिळतो किंवा इन्क्रीज होतो किंवा जास्त असतो त्यावेळेला. म्हणजे जसजसा रेडियस रेशो इन्क्रीज होतो तसतसं नंबर ऑफ ॲटम्स पर मॉलिक्यूल हे इन्क्रीज होतात किंवा ॲड होतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इंटर हॅलोजन कंपाऊंड्समध्ये द डिफरंट हॅलोजन्स रिॲक्ट विथ ईच अदर. ओके, in the different halogens they can react with each other and they can form interhalogen compounds, and they particularly represented by X and X dash. X ha large size with less electronegativity, X dash small size with more electronegativity मध्ये आपल्याला हे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स तयार होतात. हे लक्षात ठेवा. आता हे इंटर हॅलोजन कंपाऊंड 3 पार्ट मध्ये येतात. एक पर्टिक्युलरली 3 नव्हे 2 पार्टमध्ये न्यूट्रल इंटर हॅलोजन आणि इंटर हॅलोजन अनायन्स किंवा कॅशायन्स असल्याला आपल्याला बघायला मिळतात. मग डेफिनेशन्समध्ये तुम्ही काय म्हणू शकता,
द कंपाउंड्स कंटेनिंग 2 or more halogen atoms, the compound containing 2 or more halogen atoms are called as a interhalogen compounds. त्या इंटरहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये पर्टिक्युलरली दोन जे क्लासिफिकेशन येतं इंटरहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये, ते इंटरहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये एक न्यूट्रल आणि दुसरं अनायन और कॅशायन इंटरहॅलोजन कंपाऊंड्स बघायला मिळतात. आता हे जे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स न्यूट्रल जे आहेत ते आपल्याला जर बघितलं त्याच्यामध्ये ICl, BrF5, IF7, ICl, ओके, IF5 ह्यासारखे इंटरहॅलोजन्स ज्याच्यावरती चार्ज नाही किंवा ते कॅशायन किंवा अनायन नाहीत असे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये निगेटिव्हली चार्जड इंटरहॅलोजन त्याला पॉलीहॅलाइड अनायन्स किंवा पॉलीहॅलाइड कॅशायन्स म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सगळ्यात हा पर्टिक्युलरली I3- असा येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. हा अनायन्स सगळ्यात महत्वाचा येतो. तसंच BrF2+ असं पण येऊ शकतो तुम्हाला, हा कॅशायन बघायला मिळतो. तसंच आपल्याला ICl2- हे अशा प्रकारचे अनायन आणि कॅशायन असलेले इंटरहॅलोजन अनायन्स आणि कॅशायन ह्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. परंतु हे निगेटिव्हली चार्जड किंवा पॉझिटिव्हली चार्जड इंटरहॅलोजन कंपाऊंड्स म्हणजेच ते थोडक्यात पॉलीहॅलाइड अनायन्स आणि पॉलीहॅलाइड कॅशायन्स असतात, हे लक्षात ठेवा. मग त्यांच्या प्रॉपर्टीज जर बघितल्या तर ह्या प्रॉपर्टीज जर बघितल्या पर्टिक्युलरली जो लार्जेस्ट हॅलोजन ॲटम्स आहे, लार्जेस्ट हॅलोजन ॲटम हा सेंट्रलला असतो. ओके, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. आणि स्मॉलेस्ट हा बॉन्डिंग फॉर्मेशन्समध्ये येतो, हे लक्षात घ्या. म्हणून ज्यावेळेला IF7 हा जर बघितला तर आयोडीन सेंटरला येतो आणि फ्लोरीन त्याचा सराउंड्समध्ये येतो, हे लक्षात ठेवा. ओके, आणि स्मॉलेस्ट हॅलोजन इज गोइंग टू बी अटॅच विथ द हायेस्ट साईज और हायर साईज ऑफ द हॅलोजन ॲटम्स, हे लक्षात ठेवा. द बॉन्ड बिटवीन इंटरहॅलोजन कंपाऊंड्स दे आर इसेन्शियली कोव्हॅलेंट. ह्यांच्यामधला जो बॉन्ड आहे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स मधला हा पर्टिक्युलरली कोव्हॅलेंट आहे. बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इज गोइंग टू टेक्स प्लेस. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे आणि त्यामुळं IF7 असू दे किंवा पर्टिक्युलर ICl असू दे, BrF5 असू दे किंवा तुम्हाला पर्टिक्युलरली ClF3 असू दे, हे सगळे इंटरहॅलोजन कंपाऊंड्समध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड येतात. त्या कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये लक्षात घ्या, जो लार्जर साईजचा हॅलोजन असेल तो सेंट्रल ॲटम असतो आणि स्मॉलर साईज त्याच्या बरोबरीनं सराउंड्स होतो, हे डोक्यात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. मग जर थर्मल स्टॅबिलिटी जर बघितलं तर थर्मल स्टॅबिलिटी हे साईज डिफरन्सवरती अवलंबून असते, हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येणार आहे. हा इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि मग त्याच्या प्रिपरेशन्स मेथड्स किंवा आणि ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला उद्याच्या भागात प्रिपरेशन्स मेथड, त्याचे पर्टिक्युलरली अदर प्रॉपर्टीज लाईक थर्मल स्टॅबिलिटी, फ्लोरोनेटिंग एजंट्स, पोलर इन नेचर, फिजिकल स्टेट, रिॲक्टिव्हिटी, हे सगळं उद्याच्या भागात आपण बघायचं आहे इंटरहॅलोजन कंपाऊंड्सच्या बाबतीत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड्स हे करतोय. इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजेच ह्याच्यामध्ये जसा रेडियस रेशो इन्क्रीज होतो, ओके, हे लक्षात ठेवा. तसंच नंबर ऑफ ॲटम्स हे इन्क्रीज होतात इन मॉलिक्यूल ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. त्यांचं क्लासिफिकेशन न्यूट्रल आणि इंटरहॅलोजन अनायन्स और कॅशायन्स, त्यालाच आपण पॉलीहॅलाइड अनायन्स और पॉलीहॅलाइड कॅशायन म्हणतो. एवढं डोक्यात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळेल. हा महत्त्वाचा कॅरेक्टर, महत्त्वाचं ॲक्शन्स बघायला मिळतील, एवढं डोक्यात ठेवा. ठीक आहे. तर हिथं आपल्याला आपण आज थांबूया इंटरहॅलोजन कंपाऊंड्स नंतर. मग ह्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर जे येईल ते आपण म्हणजेच इंटरहॅलोजन कंपाऊंड आणि सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजेच 18th ग्रुप एलिमेंट हे आपल्याला बघायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.